चला तर मी आलोय. माझ्या येण्याची तयारी तर जोरदार सुरू आहे. पण या चाळीत माझं यंदाचं शेवटचं वर्ष. कारण पुढल्या वर्षी याच चाळीच्या जागी टोलेजंग टॉवर उभं राहणार आहे. मी येणार म्हणून चाळकरी सुद्धा खूप खुश आहेत, मी सुद्धा. पण कुठेतरी प्रत्येकाच्याच मनात दुःखाची किनार पण. चला जाऊया चाळीत आणि पाहूयात माझ्या स्वागताची कशी केली तयारी. नहीं होगा मेरे से, नहीं होगा. अभी मुझे ऐसे हो रहा है. नहीं होगा. त्याच्यामुळे मी आज इथपर्यंत मी उभी राहिलेली आहे. गणपती बाप्पा मोरया. मोरया. खूप म्हणजे खूपच वाईट होत आहे. त्याच्यातून माझ्या बापाने मला आणलेलं आहे. आता मी आनंदात आहे, पण तोच सर आठवला ना मला खूप म्हणजे खूप वाईट वाटलं. म्हणजे कसं आहे, चाळ तुटण्याचं दुःख खूप आहे. सॉरी. मध्ये आलाय मधल्या दादराला, आता येईल घरी लवकरच. ही कसली रांगोळीची लगबग का तुमची? हो गणपती यायची वगैरे? हो. खूप मजा करते. चाळीमध्ये पण आमच्या गणपती बसतो, घरात पण बसतो. तर म्हणजे नवीन नवीन डेकोरेशन आम्ही करतो दरवर्षी. आणि या वर्षी आमचा लास्ट इयर आहे असं आम्हाला वाटतंय. तर पुढच्या वर्षीपासून आम्हाला भेटेल किंवा नाही भेटेल सेलिब्रेट करायला ते काय आता अजून माहिती नाही. हो, आमच्या चाळीमधलं गणपतीची वाट बघतो आम्ही. कधी येतात बाप्पा आणि कधी त्यांची पूजा करून ते कधी तिकडे बसतायत त्यांच्या जागेवर, याची वाट बघतो. परत सकाळी कधी सकाळ होते, कधी त्यांना मोदक वगैरे आम्ही बनवतोय. माझ्या पण घरी गौर गणपती येतो. आमच्या पण घरी खूप मजा असते घरामध्ये. खूप आम्हाला म्हणजे खूप लोक येतात. हे चाळीतली लोक पण सहकार्य करतात. आता जर ही चाळ तुटली, आम्ही दुसरीकडे गेलो तर आम्हाला माहिती नाही अशी मजा भेटेल का नाही करायला. पण आता जर आहे आम्ही, तर आता आम्ही मजा करून घेतोय, खेळून घेतोय, नाचून घेतोय. सगळं काय आमचं चाळीमध्ये खूप मजा येते आम्हाला. 4 दिन से चल रहा है लगातार, डे नाइट चल रहा है ऐसे. डिफिकल्ट है बहुत, लाइक ठीक है. मतलब जैसे भी किया सबने हेल्प किया. मम्मी है और कजिन्स है, सबने हेल्प की बहुत ज्यादा. बहुत इतना के वो आपको दिख ही रहा है कितना मान रही हूँ. मेरे डेकोरेशन से ही समझ में आ रहा है इतनी श्रद्धा है उनके लिए. बहुत बहुत ज्यादा बहुत. गणपतीमध्ये मी साहित्यामध्ये ज्याला मेहंदी वगैरे आवडते काढायला त्याला ते काढते, तयारी वगैरे करते. बस मला खूप आवडतं गणपती, म्हणजे माझा फेवरेट फेस्टिवल आहे. असं वाटतं की आमचा हा मंडळ म्हणजे अख्ख्या बेडेडीत, म्हणजे जो मजल्यावरती बसतो अख्खा म्हणजे बेडेडीमध्ये जुना गणपती आहे. मला माझ्या चाळीचं हेच आवडतं की प्रत्येक वर्ष बायकांचे, लहान पोरांचे प्रोग्राम करतात
जे पाहिजे ते भेटतं सगळ्यांना, म्हणजे असं कोणाला नाराजगिरी नाही करत. हीच माझ्या मंडळाची हे. मी खूप काय करतो पप्पासाठी. आम्ही फक्त 10 दिवस हेच वाट बघतो की आमचा पप्पा कधी येतो, हीच वाट बघतो. आणि आज पप्पा आमचा आलाय तर आम्हाला आनंद होतो, बस बाकी काय नाही. बचपन से ही पप्पा पप्पा चलता है, तो हर टाइम स्कूल से लेके कॉलेज से लेके जब से पता चला है तब से पप्पा ही है हर जगह. तो वैसे ही हम लोग बॉन्डिंग बन गए उनसे और दिल से दिल कनेक्टेड हो गए. घर के बाहर थे हम लोग और रूम नहीं था हम लोग का, तो फिर वो मन्नत मांगा था पप्पा से. और फिर जब 5वां हुआ ना तब तक हम हमारे घर में थे, खुद के घर में थे वैसे. तो तब से ही इतना मेरा विश्वास, मम्मी का विश्वास उतना बढ़ गया उन पे. और यही विश्वास है हमारा, दिल से दिल कनेक्टेड. इनको ही मिस करूँगी, इनको ही मुझे अलविदा करने के लिए ऐसे कुछ तो हो रहा है. कैसे करूँगी, वो दिन ही कैसे आएगा और उस दिन ही नहीं होगा मेरे से, नहीं होगा. अभी मुझे ऐसे हो रहा है, नहीं होगा. पहला दिन है आज, 5वें दिन आएगा तो कैसे करूँगी अलविदा. वही दुख होता है सोच के, वही ऐसे दिल से कनेक्टेड है इसलिए. जसं चाळीमध्ये आपण असतो तसं कुठेच आपण बघणार नाही, कारण कॉलनी सिस्टम मध्ये ह्या गोष्टी नसतात. जो तो आपापल्या घरी असतो. पण आमच्या BDD मध्ये यांची खूप आठवण येणार आहे आम्हाला, खूप म्हणजे खूप आठवण येणार आहे. या इथल्या गोड आठवणी आमच्या खूप आहेत. बाप्पाच्या वेळेला येतात ना तर आमच्या इथली लहान लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत एवढे म्हणजे ना कधी असं कोण कोणाला दुखवत नसतं. आणि 10 दिवस मस्तपैकी काय काय खाऊ मेनू असतात, छानपैकी खेळत असतात आणि रांगोळी वगैरे ह्या सगळ्याच गेम वगैरे असतात. एन्जॉय करतात सगळेजण आणि BDDला खूप मिस करूया. माझ्या मुलीने, छोट्या मुलीने आणलं शाळेतून येते. शाळेतून आले, गणपतीवाल्याकडे गेली होती. अशी बघायला उभी राहिली तर गणपतीवाला तुम्हाला पाहिजे का, तर गणपतीवाला बोलला की घेऊन जा. व तिच्या हातात मूर्ती दिली. तेवढी मूर्ती घेऊन चाळीतून येत होती तर चाळीतल्या बायकाला सोनं गणपती आणला मुलीने. तर तसंच टेबल लावला पटकन. गुरुवार वार होता, चांगला वार होता. त्या वारामध्ये बसलेली. 12 दिवसाचे गणपती जायला 3 दिवस बाकी होते. तर तिने गणपतीने मला भरपूर म्हणजे असं जे जे मागत होते. माझे मिस्टर म्हणजे असे खूप म्हणजे आजारी होते, त्याच्यातून पण माझ्या मिस्टरला आणलेला आहे. तिने मागणी केलेलं त्याच्यातून पण आणलेलं आहे. खूप मला भरपूर दिला असं बोलायला गेलं तर, काहीच कमी नाही करून दिलं. त्याच्यातून पण आता थोडासा मध्ये पण मी डसकलेली, पण थोडी मला आता कव्हर करतो एवढी. खूप म्हणजे वाईट एकदम होता, खूप म्हणजे खूपच वाईट होत होतं. त्याच्यातून माझ्या बापने मला आणलेलं आहे. जेवढी इथे वय आहे ना तेवढी तिकडंही नाहीये. तसं कसं आपल्या घरातूनच करणार, आपली पाहुणी तर येणार आहेत. तसं आपलं कसं गॅलरीमध्ये नाचायला वगैरे असतो, आपण लहानापासून नाचतच असतो, ते तसं तिकडे नाही भेटणार आपल्याला. ते घरामध्येच आपल्याला ब्लॉकमध्ये. 2 वर्षापूर्वी मला आजार झाला होता थोडा, पण त्या आजारातून मी बाप्पाला नवस केलेलं होतं आणि बाप्पाने मला त्या आजारातून पूर्णपणे बरं केलेलं आहे. आणि आता मी व्यवस्थित आहे एकदम तुमच्यासमोर. आणि अशी श्रद्धा आमची बाप्पावरती राहणार शेवटपर्यंत. चाळीमधल्या रहिवासी सगळ्यांवरती त्याची कृपा आहे. त्याच्यामुळे सगळं आम्ही परिवार एकत्र आनंदाने हा सण साजरा करतो. आमच्या दोघांच्या लग्नाला 13 वर्ष झाली आणि माझं गणपती 20वावं चालू आहे, 20व्या वर्षाचं. नाही अरेंज. थोडंसं भीती वाटली कारण मुंबईमध्ये कोणी नव्हतं ना असं रिलेटिव्ह, पण आता काय नाही, सगळे ओळखीचे झाले. एकदम गावासारखं वाटतंय, एकदम भारी. वयस्कर बायका, लेडी, जेंट सगळे छान असं एन्जॉय एकदम भारी करतात इथे. असं कोणी कोणाचा भेदभाव नसतं. सगळे जे काय असेल वाद सगळे मागे सोडून सगळे एकत्र सेलिब्रेशन गणपती करतात. माझी आई हॉस्पिटल होती, ती ICU मध्ये होती. तर डॉक्टर काय बोलले पुढे सांगू शकत नाही. आणि आमच्या घरी गणपती येणार होते. तर डॉक्टर आम्ही बोललो की आता मी जातो घरी घेऊन, आम्हाला उद्या गणपती आणायचं आहे.
आणि मग आम्ही आमच्या जिद्दीवरती आम्ही गणपती घरातल्या घरी आणलं आणि गणपती आमच्याला उभं केला आईने माझ्या. खूप आम्हाला आवड आहे गणपतीची अशी, म्हणजे सजावट डेकोरेशन करायचा असं, म्हणजे महिनाभर तर असं वाटतो का हे करतच जावं, पण तेवढं होत नाही. ज्या वेळेला व्हायचं ना तेव्हाच होतो डेकोरेशन आमचा. चाळीतली मजा फ्लॅट सिस्टममध्ये नाही, कारण की या चाळीमध्ये आज आम्ही 20 रूम एकत्र आहेत, पण त्याच फ्लॅटमध्ये गेल्याच्या नंतर एक 4-5 फ्लॅट बाजूबाजूला असतील. ह्या घरातलं त्या घरात कोणी येणार नाही बघायला, काही नाही. आमचा गणपती एकटाच असेल आमच्या घरात असं वाटतं. नेमकेच पाहुणे येतील आणि ते दर्शन घेऊन जातील बाप्पाचं. पण जी चाळीमध्ये राहून जे सण आम्ही म्हणजे साजरा करतो, जसं की सगळे एकत्र येऊन नाचतात, परत आमच्या इथे विविध कार्यक्रम होतात, लहान मुलांचे, मोठ्या माणसांचे, इव्हन बायकांचे जे कार्यक्रम होतात, तसं काय होणार नाही असं आहे. म्हणून आता थोडं वाईट पण वाटते की ही मजा आता पुन्हा कधी नाही मिळणार आम्हाला. फ्लॅटमध्ये जाण्याचा आनंद कोणाला नसतो. आज परिस्थितीनुसार, वेळेनुसार सगळ्यांना वाटतं की आपलाही घर मोठा असावा, किंवा 1 BHK, मुलांसाठी वेगळा बेडरूम, आपल्यासाठी वेगळा बेडरूम, एक मोठा हॉल असावा, आम्ही व्यवस्थित राहावं, आम्हालाही वाटते. पण शेवटी चाळ ती चाळ.